आपण प्राचीन भारत संस्कृती या पाठाचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर मग. तर आता भाषा आणि साहित्य ह्याच्या अगोदर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक ज्या आपल्या भारत देशामध्ये राजसत्ता आल्या, उदाहरणार्थ मौर्य काळातल्या सातवाहन, वाकाटक, चोल, नंतर म्हणजे काही आपण दक्षिण भारतातल्या सुद्धा पांड्य, चोळ या राजघराण्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत, म्हणजे थोडक्यात हा आढावा घेतला. आता आपण बघणार आहोत भाषा आणि साहित्य पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं. तर प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मितीची ही अखंड एक परंपरा होती. म्हणजे भाषा कोणकोणत्या होत्या त्या बघूया आपण आता. तर संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. मग ह्या भाषांचा वापर कशा कशामध्ये झाला, तर धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय संगम साहित्य. तर संगम म्हणजे काय, तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. आता तुम्ही म्हणाल की कसं विद्वान, तर जे काही ह्याच्यामध्ये हे सगळं लेखन करतायत, जसं की धार्मिक साहित्यामध्ये किंवा व्याकरणामध्ये, महाकाव्यामध्ये, नाटकामध्ये किंवा काही कथामध्ये हे जे काही लेखककार असतात, तर हे असे सगळे विद्वान जेव्हा एक सभा घेतात त्याला संगम म्हणतात. मग आता या सभामध्ये संकलित संपूर्ण झालेलं साहित्य हे संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. आणि हे तामिळ भाषेतलं सगळ्यात प्राचीन असं साहित्य आहे. कशामध्ये, कोणत्या भाषेमधलं? तमिळ भाषेमधलं. आणि या साहित्यामध्ये सिलप्पाधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य अतिशय प्रसिद्ध आहेत. बरोबर, आले लक्षात इथपर्यंत? जाऊया पुढे आपण. चला, तर संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक या संपूर्ण जीवनाची आपल्याला माहिती मिळते. कोणत्या कोणत्या ह्याच्यामधून? संगम साहित्यातून. पुढे बघूया आता धार्मिक साहित्य. तर धार्मिक साहित्यामध्ये काय काय येतं, तर यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. मग ह्याच्यामध्ये जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. आणि वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे. अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण, चरित्र आणि कथा ह्या इत्यादी वाङ्मय आहे. आणि सिद्धसेन दिवाकरानं सम्म ई सुत्त या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? प्राकृत ग्रंथ सम्म ई सुत्त. कोण आहे, कुणी लिहिलाय? सिद्धसेन दिवाकर. पुढे जाऊया. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यामध्ये रामकथा सांगितलेली आहे. तुम्हाला आणि मला सगळ्यांना रामकथा माहित आहे, पण तरी पण ह्या विमलसुरींनी आपल्या प्राकृत काव्यामध्ये ती अगदी छानपैकी मांडली गेलेली आहे. त्याच्यानंतर हरिभद्र सुरींचा समराईच्य कहा व उद्योत तण सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहे. बघा, काही काही विद्वान लोक होऊन गेलेले आहेत आपल्या प्राचीन काळामध्ये, त्यांची ही विशिष्ट आणि खास अशी माहिती आपण आता बघत आहोत. पुढे जाऊया. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. त्याच्यामध्ये पिटक म्हणजे पेटी, आणि या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे, असं आपल्या मुद्द्यामध्ये दिलं गेलेलं आहे. तेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अभ्यासक्रमामध्ये दिलं गेलेलं आहे. त्याच्यावरूनच आपल्या या उपक्रमामध्ये ज्याच्या मुद्द्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपली त्याच्याबद्दलची ही विस्तृतरित्या चर्चा आणि थोडंसं स्पष्टीकरण आता आपण बघतोय. तर त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे की 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यामध्ये आहे.
त्याच्यामध्ये पहिलं आहे ते आहे सुत्त पिटक. यामध्ये सगळं काही गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचनं ही एकत्रित करण्यात आलेली आहेत. आणि या वचनांना बघा, मी परत एकदा बोलते, गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचनं ही एकत्रित करण्यात आलेली आहेत आणि या वचनांना सुक्त असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं आहे विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. तर याच्यामध्ये बौद्ध संघातील जे भिक्खू लोक असतात आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन आपल्या जीवनामध्ये कसं वागावं याचे काही नियम दिलेले आहेत. भिक्खू म्हणजे पुरुष जो बौद्ध धर्मात आलेला आहे आणि भिक्खुणी म्हणजे स्त्री जी अनुयायी आहे बुद्धाची, तिला भिक्खुणी म्हणतात. तर त्यांचं त्यांनी दैनंदिन जीवन कसं करायचं, कसं वागावं याच्याबद्दल काही नियम आणि काही हे लावून दिलेले आहेत त्यांना, की कसं दैनंदिन जीवनात वागायचं. पुढे अधिधम्म पिटक, ह्याच्यामध्ये काय दिलंय तर बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ह्या पिटिकामध्ये समजावून सांगितलेलं आहे, सामावलेलं आहे. तर ह्या त्रिपिटकाचं स्पष्टीकरण करणारा अठ्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ एक प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचं अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या गाथा कोणत्या भाषेत आहेत? पाली. बरोबर, कोणत्या भाषेत आहेत? पाली भाषेत आहेत त्या. तसाच भगवद्गीता हा हिंदू लोकांचा पवित्र ग्रंथ आहे आणि तो एक महाभारताचाच भाग आहे. बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आहे तर फळाची आशा न धरता प्रत्येकानं आपापल्या कर्तव्य करत राहावं असं या भगवद्गीतेमध्ये हिंदू धर्माच्या या ग्रंथामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे असं सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य हे होऊन गेले. त्यांनी ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर संपूर्णपणे भर दिलेला आहे. तसंच उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ हा संपूर्णपणे स्पष्ट केलेला आहे. आले लक्षात? अगदी बरोबर. चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची एका वाक्यातच उत्तरे द्यायची. प्राचीन भारतातल्या काही विद्यापीठांची तुम्हाला यादी करायची आहे आणि कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असेल त्यांची तुम्हाला यादी करायची आहे. अर्थात चला तर पुढच्या उपक्रमात अजून आपल्याला काय माहिती आहे ते आपण खूप उत्सुक आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग